सोनम वांगचुक कॉम्प्रोमाइज झालेत का अशी शंका सोशल मीडियामध्ये सुरू झाली असल्याने आता सोनम वांगचुक यांनी या आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं असलं तरी आंदोलन अद्याप संपलेलं नाही. अभिजित दिपके यांनी स्पष्ट केले की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कुठलीही तडजोड केली जाणार नाही. परंतु दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी ऐनवेळी आपल्या मागण्या बदलल्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. कोण करतंय त्यांच्यावर टीका? सोनम वांगचुक यांनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय, तसेच हे नेमकं प्रकरण काय, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर सरकारसोबत गुप्त समझोता केल्याच्या आरोपांना ठाम शब्दात त्यांनी फेटाळून लावले आहे. 26 दिवस उपोषण करूनही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का, असा संताप त्यांनी व्यक्त केला. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देत टीकाकारांना संपूर्ण माहिती ऐकूनच मत व्यक्त करण्याचे आवाहन केले. वांगचुक यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना आफ्टर 26 डेज ऑफ हंगर डू आय नीड टू प्रूव्ह माय सिन्सिअरिटी असे लिहिले. तसेच यूट्यूबवरील 22 मिनिटांचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच निष्कर्ष काढावा असे त्यांनी समर्थकांना आवाहन केले. व्हिडिओमध्ये बोलताना वांगचुक म्हणाले, 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला चारित्र्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे का? सकाळपासून अनेक जण फोन करून किंवा सोशल मीडियावर पोस्ट दाखवून माझ्या प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे मला अतिशय दुःख होत आहे. उपोषणादरम्यान झालेल्या शारीरिक त्रासाचाही त्यांनी उल्लेख केला. शेवटच्या काही दिवसात माझी शारीरिक अवस्था अत्यंत खालावली होती. जमिनीवर पडून राहण्याची वेळ आली होती. 22 दिवस ज्या शक्तीच्या बळावर मी लढत होतो तीही नंतर साथ सोडून लागली, असे सोनम वांगचुक म्हणाले. सरकारसोबत कोणताही गुप्त करार झाल्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर एखादी डील करायचीच असती तर दिल्लीच्या उन्हात सलग 26 दिवस उपोषण करण्याची गरजच नव्हती. व्यक्तिगत लाभासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या समझोत्यासाठी मी इतक्या कठीण परिस्थितीत उपोषण केले नसते, असे सोनम वांगचुक म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी वांगचुक यांच्यावर टीका करत त्यांची तुलना ज्येष्ठ सामाजिक सेवक अण्णा हजारे यांच्याशी केली. ते अण्णा हजारे पार्ट 2 आहेत असे म्हणत त्यांनी सरकारसोबत वैयक्तिक पातळीवर समझोता झाल्याचा आरोप केला. मसूद यांनी असा सवालही उपस्थित केला की सरकारसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी का उपस्थित नव्हते? काल तुम्ही सरकारसोबत चर्चा करत होतात तेव्हा एकही विद्यार्थी तिथे नव्हते. मग हा वैयक्तिक करार नव्हता तर काय होता, असा प्रश्न त्यांनी विचारला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी वांगचुक यांची बाजू घेत काँग्रेसच्या आरोपांवर टीका केली. हा लढा देशातील तरुणांचा आहे, कोणत्याही विरोधी पक्षाचा नाही. त्यामुळे आंदोलनाची ताकद कमी होणार नाही, असे त्यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सजाद पूनावाला यांनी काँग्रेसने सोनम वांगचुक यांचा अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की उपोषण सुरू असताना काँग्रेसचे नेते किंवा राहुल गांधी यांनी वांगचुक यांची भेट घेतली नाही. मात्र सरकारने आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर आणि त्यांच्या मागण्यांवर चर्चा मान्य केल्यानंतर काँग्रेस आता राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. पूनावाला यांनी पुढे असा दावा केला की केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून आंदोलकांशी सातत्याने संवाद साधत आहे. त्यांनी काँग्रेस शासित राज्यांमधील पेपर फुटीच्या घटनांचाही उल्लेख करत विरोधकांवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. दरम्यान सोनम वांगचुक यांनी गुरुवारी उशिरा रात्री गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आपले 26 दिवसांचे उपोषण सोडले. त्यावेळी लडाखच्या एपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. उपोषण संपल्यानंतर एक्सवरील पोस्टमध्ये वांगचुक यांनी सांगितले की विविध राजकीय पक्षांच्या 65 खासदारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच सरकारसोबत अनेक अटींवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी पुढे सांगितले की जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर तसेच 20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी सकारात्मक हमी मिळाल्यानंतरच त्यांनी उपोषण मागे घेतले. सोनम वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आंदोलन कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. तसेच उपोषण संपवण्यामागील सर्व अटी आणि सरकारसोबत झालेल्या चर्चेचा तपशील लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे सार्वजनिक करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारसोबत डील केल्याच्या आरोपांमुळे
निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी दिलेले हे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या आगामी सविस्तर खुलाशाकडेही आता राजकीय वर्तुळासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान अभिजित दिपके हे आताही आपल्या मतावर ठाम आहे की त्यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन मागे घ्यायचं नाही. तरी संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.